मुख्यमंत्री आणि माझ्यामध्ये वाद नाही असं म्हणणं आहे रामदास कदमांचं। कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांचा बाप आला तरी शिवसेनेला संपवू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। त्या पार्श्वभूमीवर कदमांनी आता निकाल लागल्यावर आपली तलवार म्यान केल्याचं दिसतंय। कल्याण डोंबिवलीत सेनेचाच महापौर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं बसेल असं ते म्हणाले। भाजपकडे अनेक खाती आहेत, मला गृह खातं द्या असंही रामदास कदमांनी म्हटलंय। केडीएमसी मध्ये शिवसेनेचाच महापौर बसेल असा दावा देखील रामदास कदम यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री आणि माझ्यामध्ये कुठलाही वाद नाही असंही म्हणतायत रामदास कदम। काय म्हणतात? विवाद खत्म हो गया दोनों दलों में, मान लिया अभी? नहीं, बिल्कुल विवाद खत्म हुआ, अभी कुछ भी नहीं। चुनाव खत्म हुआ और ये युद्ध था, युद्ध खत्म हुआ। अभी हम साथ में हैं, बिल्कुल साथ में हैं। कुछ शक है आपको? माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत। दिनेश, रामदास कदमांचा आता हा बाईट ऐकला, ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली आणि खरोखर राजकारण काय असतं हे कळतं सर्वसामान्य जनतेला। निवडणुकीच्या काळामध्ये आता हे सरकार टिकतं की नाही टिकतं असं वाटत होतं, पण आता कदमांचं हे अचानक घुमजाव आहे। काय म्हणाले कदम? अजित, नक्कीच खरंच आश्चर्यकारक आहे, पण राजकारणात सगळ्याच गोष्टी घडत असतात, अशक्य असं काहीच नसतं। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेला विखारी प्रचार जसा कल्याण डोंबिवलीकरांनी पाहिला तसाच अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनेही पाहिलाय। विशेष करून उद्धव ठाकरे विरुद्ध सीएम फडणवीस, रामदास कदम विरुद्ध सीएम फडणवीस असा संघर्ष सर्वांनी पाहिला। तेच रामदास कदम आज असं म्हणत आहेत की निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे, निकाल लागलेले आहेत, आता माझं मुख्यमंत्र्यांशी कुठलंही भांडण नाही। सत्ता स्थापनेसाठी शक्यता व्यक्त केलेली त्यांनी, शिवसेना भाजप एकत्र येऊ शकतात अशी, मात्र अंतिम निर्णय हा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आहे। त्यामुळे संकेत मिळत आहेत, शक्यता आहे की कल्याण डोंबिवली सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजप पुन्हा एकदा एकत्र येतील। गेल्या 20 वर्षांपासून जी युती होती तीच पुन्हा एकदा पाहायला मिळेल असे सध्या तरी संकेत दिसत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।